समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीत, तपासात धक्कादायक कारण समोर। महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अधूनमधून घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्ग कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो। दरम्यान अशीच एक अपघाताची धक्कादायक बातमी समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली। यात समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना घडली। दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं, ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारचे खेळ ठोकल्याचे आढळून आले। प्रथमदर्शनी लोकांना असं वाटलं की चोरट्याने हे खेळ ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा डाव असावा। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी होती। रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खेळ ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मात्र या प्रकारानंतर प्रश्न असा उपस्थित होतो की रस्त्याचं काम सुरू होतं तर बॅरिकेडिंग का केलं नाही? लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्रीतून हे खेळ कसे काय काढून टाकण्यात आले? शिवाय हे खेळ दिवसा काढले असते तर लोकांना होणारा नाहक त्रास झाला नसता। सोबतच यामुळे कोणाचा अपघात होऊन प्राण गेले असते तर त्याला जबाबदार कोण? समृद्धी महामार्गावरून सामान्य नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत। आता संबंधित प्रकरणाची प्रशासन नेमकं काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगाल हा प्रकार घडला होता? समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे। लेन नंबर 1 वरती काम चालू आहे, लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या। लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेडिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते। ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे। जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे। अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे असा प्रकार कुठलाही घडलेला नाही। आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते, कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत, त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस HSPचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे। जे यापुढेही जे काही मेंटेनन्सची कामं केली जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेडिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर।